तर मित्रांनो नमस्कार. आप्पा विथ गप्पा या कार्यक्रमात आपण परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे आले आधुनिक शेतकरी बनसोड भाऊ. आपल्या देशाला तर खरं तर कृषीप्रधान देश म्हणलं जातं. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आणि आधुनिक पद्धतीने केली जाणारी शेती याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर बसलेले आजचे आपले चीफ गेस्ट बनसोड भाऊचं मी स्वागत करतो. भाऊ धन्यवाद आणि तुमचं खूप खूप आभार, तुम्ही आमच्या स्टुडिओला आलेत. तर मला हे जाणून घ्यायचं भाऊ तुमच्याकडनं की आधुनिक पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने शेतीमध्ये उतरलाय ती नेमकं कसली शेती आणि काय तुम्ही करता त्या शेतीमध्ये? मी मशरूम शेती करतोय सध्या. तर ही आधुनिक शेती आहे आणि पारंपरिक शेतीपेक्षा याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं आहे. अच्छा, त्यामुळे मी मशरूम शेतीकडे वळलो. आता तुमची जी मशरूम शेती तुम्ही चालू केलेली आहे ती तुम्हाला कशी आयडिया सुचली की मशरूम शेतीत यावं? याच्या आधी काही गायडन्स वगैरे कसं आले तुम्ही? नाही, आयडियाचं म्हणजे काय आहे, मी याच्या अगोदर पण 2002-03 मध्ये एक वेळेस मशरूम शेती करून बघितली. पण त्यावेळेस पब्लिकचा एवढा रिस्पॉन्स नव्हता. अच्छा. त्यावेळेस आपलं संभाजीनगरमध्येच बाबा पेट्रोल पंपला एक स्वामी समर्थ सर्व्हिसेस म्हणून संस्था होती, तिथं ट्रेनिंग वगैरे घेतलं आणि चालू केलं काम. पण मग त्यावेळेस असं झालं की लोकांकडे मशरूम घेऊन गेलं की ते म्हणायचे कुत्र्याची छत्री आहे. अच्छा अच्छा. ते कुत्र्याची छत्री म्हणायचे आणि घ्यायचे नाही त्याला. अच्छा. म्हणजे एक वेगळा समज होता त्यावेळेसचा. आणि आता लोकांना हळूहळू माहिती होऊ लागलं की मशरूम काय आहे, मशरूम मध्ये काय कंटेन असतात, आपण खायला पाहिजे, त्याच्यापासून आपल्या शरीराला फायदे. तर त्याच्यामुळं आता बरं आहे. मग आता नेमकं कोणकोणते प्रोडक्ट तुमच्या आज आम्हाला तुम्ही दाखवायला प्रोडक्ट आणलेले आहे, कोणकोणते प्रोडक्ट आहे? आता हे जे प्रोडक्ट आहे ना, आता आपलं हे फ्रेश मशरूम आहे. अच्छा. हे फ्रेश मशरूम आहे आपल्याजवळ सध्या अवेलेबल. आणि त्याच्यानंतर हा मशरूम चहा बनवलेला आहे आपण. अच्छा. हे फ्रेश, हा हे फ्रेश मशरूम आहे. आणि हे मशरूम चहा पावडर बनवलेलं आहे. आणि आपल्याजवळ अजून पण प्रोडक्ट आहे. हे बघा, आपल्याजवळ फ्रेश मशरूम भेटतं, एनर्जी चहा भेटतो, प्रीमिक्स चहा भेटतो मशरूमपासून, शेवई भेटती, त्याच्यानंतर मशरूम चटणी भेटती, मशरूम पावडर भेटतं. आणि लवकरच पुन्हा 2 प्रोडक्ट आपले लॉन्च व्हायचे. त्याच्यामध्ये आपला एक मशरूम पंच असेल आणि एक मशरूम 7 असेल. आता तुम्ही हे जे मशरूम चहाचा जो उल्लेख केला की म्हणताय मशरूम चहा, हा चहा नेमकं बनवायचा कसा? हा चहा आपल्याला दूध आणि पाणी दोन्ही एकत्र करायचं. एकत्र केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पावडर टाकून द्यायची. पावडर टाकून दिली की एक 4 मिनिटं उकळू द्यायचा आणि 4 मिनिटं उकळल्याच्या नंतर चहा रेडी. आता हे समजा 2 कप चहा बनवायचं तर किती आम्हाला टाकावं लागणार पावडर याच्यामध्ये? आपल्याला 70 ml साठी 6 ते 7 ग्रॅम वापरायचं आहे. आता 70 ml चहा जर करायचं असेल तर 6 ते 7 ग्रॅम पावडर त्याच्यामध्ये टाकलं प्रोडक्ट तयार होणार, म्हणजे चहा तयार होणार. अरे वा, छान. म्हणजे आता तुम्ही हे जी शेती चालू केली तर तुमच्याकडं क्षेत्र किती आहे किंवा किती क्षेत्रात हे काम तुम्ही चालू केलेलं आहे? क्षेत्र जर बघितलं तर आपल्याला एक 20 गुंठे क्षेत्र आहे. अच्छा. तर त्यामध्ये आपलं एक 20 बाय 20चे आपण शेड बांधलेलं आहे. अच्छा. पत्राचं. त्याला आतून पूर्ण थर्मास लावून घेतलेलं आहे आणि त्या शेडमध्ये आपण ही शेती करतो. अच्छा. समजा त्याच्यामध्ये पूर्ण वातावरणाची निर्मिती वगैरे करावी लागते? वातावरणाची निर्मिती करावी लागते. तरी समजा कसं वातावरण असतं? वातावरणाचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये आर्द्रता मेंटेन करावं लागते आणि टेम्परेचर मेंटेन करावं लागते. म्हणजे या प्रोडक्टसाठी गरमट वातावरण लागतं की थंड वातावरण लागतं? नाही, गरमटचं जर बघितलं तर आपल्याला कमीत कमी 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर पाहिजेत. अच्छा. आणि जास्तीत जास्त 27-28 पर्यंत असलं तरी आपलं उत्पादन येतं. नॉर्मल टेम्परेचर म्हणजे 15 ते 27च्या दरम्यान तुम्हाला टेम्परेचर पाहिजे. आणि जर आर्द्रताचं जर म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 60 तरी आर्द्रता असायला पाहिजे त्या रूम मध्ये. अच्छा. आणि जास्तीत जास्त 99 पर्यंत 100 पर्यंत ओके. अच्छा. अच्छा. आता तुम्हाला किती दिवस झाले या व्यवसायात येऊन? आता हा व्यवसाय आपण 2023 साली चालू केला होता. अच्छा. तर आता 25 चालू आहे, 3रं वर्ष चालू आहे. आता मग तुम्ही प्रोडक्टची विक्री कुठपर्यंत करताय आणि तुम्ही जे ग्राहक जोडले ते कशा पद्धतीने जोडले? ग्राहकचं काय, ज्यावेळेस मी समजा फ्रेश मशरूम तयार करायला लागलो तर पहिला सुरुवातीचा काळ असा गेला माझा की सुरुवातीला एक 6 महिने मला माल तर तयार व्हायचा पण त्याला कस्टमरच नव्हते. अच्छा. भेटतच नाही, कस्टमरच भेटत नव्हते. मी प्रत्येकापर्यंत जायचो की मशरूम घ्या,
तर लोक म्हणते हे कुत्र्याची छत्री आहे, हे डोंगरात उगतं, हे आमच्या उखारड्यावर उगतं आणि हे कसं खायचं आणि काही पण विकत्या असं म्हणायचे. मग ग्राहकांची तुम्ही जे विश्वास आहे तो कसा संपादन केला, त्यांना कशा पद्धतीने पटवून सांगितलंय? त्यांना सांगितलं मी की हे कुत्र्याची छत्री म्हणते बरोबर आहे, पारंपरिक पद्धतीनं हे रानामध्ये उगायचं आहे, तर त्याच्यामध्ये 147 प्रकार आहे, तर हे ते मशरूमचाच एक प्रकार आहे आणि हा आपण याची शेती करू शकतो. आणि मी जशा पद्धतीने करायचो तशा पद्धतीने मी त्याचे फोटोशूट करायचो आणि मग कस्टमरकडे गेल्यानंतर त्याला फोटो दाखवल्याच्या नंतर तो म्हणतो नाही हो हे खरोखर बनवलेलं आहे, हे रानातलं नाही आहे. आणि मग त्यांना पटल्याच्या नंतर ते एक वेळेस आपला छोटा पॅक खरेदी करून बघायचे आणि ज्या कस्टमरने आपला छोटा पॅक खरेदी केला तोच कस्टमर 500 ग्रॅम मध्ये 1 किलो मध्ये ऑर्डर द्यायला लागला. आता याच्या भाजी बनवणे, तुम्ही म्हणता की चहा पावडर, त्याच्यामध्ये ड्राय मशरूम झाला, हे सगळे प्रोडक्ट तुम्ही आता मार्केटमध्ये सेल आउट करताय. तर बरं, म्हणजे एक साधा असा माझा क्वेश्चन आहे की तुम्ही एज्युकेशन एखाद्या गोष्टीला खूप महत्वाचं राहतं, शिक्षण आपण ज्याला म्हणतो, व्यवसाय क्षेत्रात यायचं त्यावेळेस, तर तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण घेतलं किंवा तुमचं बेसिक शिक्षण काय आहे व्यवसायात येण्याआधी? माझं बेसिक शिक्षण जर म्हणाल तर मी फक्त 10वी शिकलेलो आहे. अच्छा, 10वी शिकलेलो आहे आणि हा व्यवसाय करण्यासाठी शिक्षणाची अट नाही. अच्छा, आपण बघतो की याचं फक्त आपल्याला काय आहे, आर्द्रता आणि टेम्परेचर मेंटेन करता आलं तर आपण हा व्यवसाय करू शकतो आणि तो माणूस अनुभवातून करू शकतो. त्याला विशेष असं शिक्षणाची गरज नाही. अच्छा, म्हणजे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला असं वाटतं माणसामध्ये काय पाहिजे? जिद्द पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजेत. आपला स्वतःवर आत्मविश्वास जर असला तर आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपलं जर कधी समजा हा व्यवसाय करायचा आपल्याला मशरूमचा, तर आपल्याला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अच्छा, तर प्रशिक्षणासाठी तुम्हाला समोरचं ज्या पण ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे तिथं मराठीमध्ये तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुमचं सगळं लक्षात बसणार. बरोबर, त्याच्यामुळे शिक्षणाची गरज नाही. अच्छा, प्रशिक्षण तुम्ही घेतलं की त्यानंतर तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. आता सध्या तुमच्याकडे किती वर्कर वगैरे काम करायला किंवा कसं काम चालू आहे तुमचं? आता सध्या आपल्याकडं 3 वर्कर आहे. अच्छा, 3 वर्करवर तुमचं काम चालू आहे? हो, 3 वर्करवर काम चालू आहे. मी स्वतः मार्केटिंग बघतो. अच्छा, आणि फ्रेश मशरूम तयार करणं वगैरे जे कामं असतात प्लॅन्टवरचे ते बघून घेतात. म्हणजे घरचे मंडळी पण याच्यात तुम्हाला मदत करतात समजा? याच्यामध्ये आपल्या घरच्या मंडळीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. अच्छा अच्छा, कारण सुरुवातीला समजा आपल्याकडे लेबर नव्हतं त्यावेळेस मी मार्केटला गेल्याच्या नंतर घरचं काम ते पूर्ण ते बघायचे. बेड भरणं असेल, पाणी मारणं असेल, आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवणं, आर्द्रता मेंटेन ठेवणं, या सर्व गोष्टी त्यांनी कव्हर केल्या घरी. आणि तेव्हा मला मार्केटला विकण्यासाठी माल उपलब्ध झाला. बरोबर. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आमच्या घरच्या मंडळीचा. म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. हो. आता समजा मुलं झाले, तुमचे घरचे मंडळी झाले, ज्या पद्धतीनं तुम्हाला व्यवसायात येत आहे, आज तुम्ही व्यवसाय या पद्धतीनं या उंचीवरती नेलाय, तर एक वार्षिक किंवा मंथली टर्नओव्हर काय जात असेल सध्या तरी तुमचा? खर्च वजा जाता सुरुवातीला आपल्याला एक 4-5 हजार पर्यंत उत्पन्न व्हायचं. पण आजची कंडिशन अशी आहे की खर्च वजा जाता आपल्याला 30-40 हजारापर्यंत मंथली जाते. म्हणजे तुम्ही केवळ 20 गुंठ्यामध्ये मशरूम शेती करून? 20 गुंठ्यामध्ये 20 गुंठे माझं प्रॉपर क्षेत्र आहे. अच्छा, त्याच्यामध्ये फक्त 20x20. हा, म्हणजे 20 गुंठ्यात फक्त 20x20 वर तुमची मशरूम शेती चालू आहे? 20x20 वर मशरूम शेती चालू आहे. आणि त्याच्यामधून मी 30 ते 40 हजारापर्यंत सरासरी महिन्याला उत्पन्न खर्च वजा जातो उत्पन्न. म्हणजे 400 स्क्वेअर फीट जागा आहे तुमच्याकडे, म्हणजे बघितलं तर 400 स्क्वेअर फीट जागेवरती आपण जर बघितलं तर मंथल्या म्हणजे महिन्याकाठी या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे 30 ते 40 हजार रुपये. आणि ज्यावेळेस या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची ज्यावेळेस जोड मिळते त्यावेळेस असं उत्पन्न उभं राहतं. आज त्यांनी जर बघितलं आपण तर छान अशी पॅकेजिंग आपल्याला दिसून येईल की अंतरंग नावानं अंतरंग फूड प्रोसेसिंग उद्योग आहे, त्यांनी ट्रेडमार्क पण घेतलाय, छान असं उद्योग चालू केला आहे, चहा पावडर आपण ज्याला म्हणतो. आणि यांच्यातून त्यांनी सांगितलं की चहाचे फायदे देखील काय, तर आपण त्यांच्याकडनं बघू काय असतील ॲटलिस्ट फायदे तरी. नॉर्मल काय आपलं हा मशरूम चहा घेतल्यापासून तुम्हाला सांगतो तुमच्या शरीराला ऊर्जा भेटते, तुमचा अशक्तपणा दूर होतो, थकवा जाणवत नाही, या ज्या गोष्टी तुमचे हाडे मजबूत होतात. कारण मशरूम मध्ये व्हिटॅमिन्स
प्रोटीन, तुम्हाला प्रथिने, सर्व काही अँटीऑक्सिडंट सर्व काही अवेलेबल आहे मशरूम मध्ये आणि ते आपल्या शरीरासाठी सर्व पौष्टिक आहे. अच्छा अच्छा, म्हणजे मार्केटमधली जी चहा चालू आहे सध्या त्या चहाच्या तुलनेत तर ही चहाचे साईड इफेक्ट झिरोच आहे. समजा साईड इफेक्ट झिरो आहे. फक्त एकच विषय आहे की मशरूम जे आहे याची कोणाला ॲलर्जी असू शकते. अच्छा, तर तेवढाच विषय, फक्त खाऊ नये बाबा, घेऊ नये मशरूम. अच्छा अच्छा, म्हणजे ज्या व्यक्तीला मशरूमची ॲलर्जी आहे त्या व्यक्तीने याच्यात न पडलेलं बरं. आणि कुठलाही व्यवसाय असो, आपण साधा शेती पण केली तर कोणाला कपाशीची ॲलर्जी आहे, कोणाला तुरीची ॲलर्जी आहे, कोणाला कांग्रेसची ॲलर्जी आहे. असं प्रत्येक वनस्पतीची कोणाला ॲलर्जी असते, तर त्याच्यापर्यंत जायचं नाही. बरोबर बरोबर, असा विषय. म्हणजे ही एक प्रकारची शेती आहे, एक प्रकारची वनस्पती आहे. तिच्यातून मिळणारे जे असंख्य फायदे ते आपल्याला इनडायरेक्टली या पारंपरिक शेतीच्या माध्यमातून, आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. केवळ 20 गुंठे क्षेत्र, त्याच्यामध्ये केवळ 400 स्क्वेअर फीटवरती या शेतकऱ्यांनी जे उत्पादन उभं केले ते खूप छान आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण व्यवसाय करतो, व्यवसाय क्षेत्राकडे आपण वळतो, त्यावेळेस व्यावसायिकदार आणि एक बिझनेसमॅन आपण त्याला म्हणतो, तर व्यावसायिकदार म्हणून तुम्ही समाजाला काय सांगाल? व्यावसायिकदार म्हणून समाजाला मी एवढंच सांगणार आहे की तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करता, ठीक आहे, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा आपण बघायला पाहिजेत. अच्छा, कारण पारंपरिक पद्धतीने करून आपण फक्त आपलं स्वतःचं पोट भरू शकतो. बरोबर. आणि जर तुम्ही आधुनिक पद्धतीने जर कधी शेती केली, व्यवसाय उभे केले, तर त्याच्यामधून तुम्ही स्वतः उत्पन्न घेऊ शकता. तुमच्या व्यवसायामधून सनी 2 माणसं पोट भरू शकतात. बरोबर. आणि तुम्ही डेव्हलप होऊ शकता. पारंपरिक पद्धतीने शेती करून तुम्ही डेव्हलप होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट जर बघितली आज होतं मार्केटमध्ये, किंवा आजचा युवा वर्ग जो आहे तो शेतीला नको म्हणतो, शेतीकडे जायला म्हणजे त्याचा कंटाळा येतो. त्याला असं वाटतं की नोकरी केलेली बरी, ती 40,000 रुपये महिन्याला आले, भरपूर झाले, 8 तास ड्युटी करायची, संपलं. तर त्या व्यक्ती, ते मुलं शिकलेले आहेत, त्यांनी शेतीकडे कशा दृष्टीने बघितलं पाहिजे? नाही, विषय काय आहे, तुमचं शिक्षण कितीही होऊ द्या, बरोबर, तुम्हाला 10,000 पेमेंट असो किंवा 10 लाख रुपये महिना असो, पण विषय काय असतो, ज्या वेळेस तुम्ही नोकरी करतात, बरोबर, नोकरी केल्याच्या नंतर तुम्ही ज्या दिवशी गैरहजर असाल त्या दिवशी जे तुमचं पेमेंट कटलं. पण शेतीचं तसं नाही, व्यवसायाचं तसं नाही. तुम्ही गैरहजर बी असला तर काम चालू आहे. बरोबर. एक उदाहरण सांगायचं झालं, आज तुम्ही शेतीमध्ये मक्याचं पीक लावलं, बरोबर, मक्याचे पीक लावल्याच्या नंतर तुम्ही जर कधी 4 दिवस बी शेतात जाऊन नाही बघितलं, ते वाढायचं थांबणार आहे का? ते जे उत्पन्न द्यास ते देणारच, त्याला फक्त टायमावर बघ नाही. तसं तुम्ही जर कधी समजा नोकरी केली आणि टायमावर जर ऑफिसला गेले, बरोबर, तर तुम्हाला तिकडे गुंतून बस नाही, इथं तुम्हाला गुंतून बसणं नाही. हे तुम्ही स्वतः मनाची मालक आहे, फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. आणि जेवढं तुम्ही पळाल तेवढं इन्कम वाढणार, आणि तुम्ही जेवढं पळाल तेवढं इन्कम वाढाल. नोकरीचं तसं नाही. नोकरीचं तुम्ही 8 घंटे जॉब केला, तुम्हाला 8 घंटेच पेमेंट मिळणार, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. बरोबर. पण व्यवसायामध्ये तुम्ही 24 तास राबू शकता, 24 तास राबू शकता. म्हणजे या पद्धतीनं आज जर बघितलं आपण व्यवसाय क्षेत्राकडे, तर तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुमचा फायदा, तेवढा तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे. आज कोणकोणत्या शहरात बरं तुमचा व्यवसाय चालू आहे? आता आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर 2 जिल्ह्यामध्ये त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. म्हणजे एक शेती माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, शेतीचं योगदान त्या माणसाला किती आहे, याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर आपले बनसोड भाऊ आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन वेगवेगळ्या आयडिया स्वतःशी लढवून, वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन, स्वतःकडे कोणतीही डिग्री नसताना देखील आज चांगल्या पद्धतीचं मशरूम त्यांचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, चांगल्या पद्धतीची विक्री होतीये, महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये त्यांचं इन्कम चालू आहे. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस माणूस काम करतो त्या माणसाला म्हणलं जातं, त्या माणसाकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची ताकद, या सर्व गोष्टी अंगी असाव्या लागतात. मित्र, छान असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि महत्वाचा एक मुद्दा सांगायचा राहून गेला, ज्यावेळेस मी सुरुवातीला व्यवसाय चालू केला तर त्यावेळेस माल कुठं विका हे समजत नव्हतं. बरोबर. आणि समजा मी जिथे पण माल घेऊन गेलो आता, तर तिथं माल विकायला अनेक अडचणी येत होत्या. अक्षरशः मला माल फेकून द्यावा लागला, व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती. बरोबर. आणि याला असं विशेष मार्केट कुठंच नाही, किंवा आता समजा भाजी मंडी आहे, भाजी मंडीमध्ये आपण शेतातून माल पिकवला, भाजी मंडीत नेऊन विकला. बरोबर. याचं तसं कुठेही मार्केट नाही. याचे कस्टमर आपल्याला स्वतः तयार करायचे, मशरूमचे स्वतः कस्टमर तयार करायचे, स्वतः विकायचे, तेव्हा प्रॉफिट आहे.
पण आजची कंडिशन अशी आहे की माझ्या हातावर जवळजवळ 4 प्लॉट आहे. बापरे. 4 शेतकरी मला जोडलेले आहे आणि त्यांचा माल मी खरेदी करतोय. बरोबर. म्हणजे स्वतःचा असून दुसऱ्याचा सुद्धा माल आपला कमी पडतोय तुमच्याकडे. कारण मला पावडर बनवण्यासाठी आज माझे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट बनवण्यासाठी माल कमी पडतोय. त्याच्यामुळे मी बाहेरून माल खरेदी करावा लागतो. हो, फक्त विषय एकच आहे, तो माल ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला पाहिजे. बरोबर. म्हणजे आज ज्या जागेवरती ते प्रोडक्शन करताय तिकडे कमी पडून दुसऱ्याकडून देखील ते परचेस करताय. म्हणजे व्यवसाय माणसाला किती दूरदृष्टी देतो किंवा आव्याढव्य बनवतो. 4 शेतकरी सुद्धा त्यांना माल विकताय, ते माल मार्केटमध्ये देताय. स्वतः मार्केट बनवणे, एक गरीब कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून, खेड्यातून आलेला व्यक्ती आज मार्केटमध्ये शहरामध्ये येऊन स्वतःचं एक खंबीर नेतृत्व उभं करतोय. अंतरंग फूड प्रोसेसिंग उद्योग हा व्यवसाय उभा करतोय. ही खरंच खूप कुतूहलाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अशी जिद्द चिकाटी जर असेल तर आपण नक्कीच व्यवसाय करू शकतो. मित्रांनो, बहुत धन्यवाद. खूप खूप तुमचे आभार मानतो मी. तुम्ही आम्हाला या प्रकारे मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं, नवीन शेतीची आम्हाला माहिती दिली. परत एकदा आम्ही असंच तुम्हाला भेटू, ज्यावेळेस असंख्य तुमच्या मोठ्या उंचीवरती तुमचा उद्योग गेलेला असेल. धन्यवाद.